गुरुनाथ महाराज की जय। अंबा माता की जय। आज अष्टमी आणि अष्टमीच्या दिवशी त्या दुर्गेचं रूप पाहताना अष्टभुजा नारायणी ते आठवताना माझ्या डोळ्यासमोर उभा राहतात त्या समर्थ रामदास स्वामींच्या शिष्या चिमणाबाई उर्फ अक्का स्वामी। खरंच 5 वर्षाचा असताना विवाह झाला आणि वैधव्यही लगेचच आलं। 5 वर्षात लग्नाचाही अर्थ माहीत नव्हता। त्यावेळी वैधव्य कळा त्यांना भोगाव्या लागल्या। तेव्हाच्या काळाप्रमाणे त्यांचं मुंडन केलं गेलं आणि 5 वर्षाची चिमुरडी अलवणात बसली। पण सद्गुरू असतात। त्यांच्या आई वडिलांचे समर्थ रामदास स्वामी हे सद्गुरू होते आणि रामदासांचं कीर्तन त्या रुद्रपंत देशपांडेंनी आपल्या घरी ठेवलं होतं। ही जणू रामरायाचीच इच्छा असावी। आणि कीर्तन झाल्यानंतर सगळे लोक एकवर समर्थांना नमस्कार करून निघून गेले। चिमणा मात्र त्या मंडपात नव्हती बरं, कारण त्या गंगा भागीरथी होत्या ना। त्यामुळं माझघरात बसून दाराच्या आडूनच त्या समर्थांना पाहत होत्या आणि कीर्तनही ऐकत होत्या। अहिल्या शिळे राघवे मुक्त केली हे आख्यान रामदास स्वामी सांगत होते। त्यांच्याही डोक्यात तो विचार आला असेल का हो? पण 6-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यात हा विचार येणार? पण बुद्धिदाता परमेश्वर आहे। सगळे लोक निघून गेल्यानंतर चिमणाबाई दबक्या पावलानं येऊन त्यांनी समर्थांच्या पायावर आपलं डोकं ठेवलं आणि त्याच वेळी शब्द स्पर्श आणि दृष्टी तिन्हीचा संगम झाला आणि समर्थांनी त्यांना नामजप दिला आणि विचारलं, बाळ तू आमच्या बरोबर येशील का? मसूरला येणार का आमच्या बरोबर? चिमणाबाई क्षणाचा उसंत न करता हो म्हणाल्या। रुद्रपंतांना पण वाटलं की आपली मुलगी 3-4 वर्षामध्ये कुठंच बाहेर गेली नाहीये, तर 4 दिवस लोकांच्या सहवासात जाईल आणि थोडी मोकळी होईल। पण त्या लहान मुलीनं ठरवलं होतं की हा मी उंबरठा ओलांडून जाणार आहे, मी परत घरात येणार नाही। मी समर्थ शिष्या म्हणूनच राहणार आहे, रामाची शिष्या म्हणूनच राहणार आहे, रामदासी म्हणून राहणार आहे। हा निश्चय त्या चिमुरड्या मुलीनं केला होता। समर्थांच्या बरोबर त्या मसूरला आल्या। मसूरला आल्यानंतर समर्थांनी आपल्या लेकीला जाणतं केलं, सर्व कलांमध्ये निपुण केलं। ती दांडपट्टा चालवणं असेल, तलवार चालवणं असेल, घोडेस्वारी, भक्ती तर होतीच, पण त्याबरोबर स्वसंरक्षण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कला रामदास स्वामींनी आपल्या सर्व शिष्यांना शिकवल्या होत्या। तशाच अक्का स्वामींना सुद्धा शिकवल्या। एक महिला अबला नसते, ती सबलाच असते। दुर्गा असते, चंडी असते, काली असते। त्याचं उदाहरण म्हणजे चिमणाबाई। आणि त्यानंतर समर्थांनी त्यांचं कर्तव्य आणि कर्तृत्व पाहून त्यांना मठाचे मठपती बनवलं। चाफळ मठाची जबाबदारी संपूर्णपणे अक्का स्वामींनी स्वीकारली आणि ती निभावली। संपूर्ण व्यवस्था भिक्षा फेरीसह सगळं आपलं कर्तव्य त्यांनी पार पाडलं। समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला रामाचं नाव घेऊन त्या उभा राहत होत्या। अनेक कुचेष्टा करणाऱ्या लोकांना त्यांनी त्यांच्या कुत्सित प्रश्नांची उत्तरं देऊन गप्प केलं होतं। इतकं सामर्थ्य
त्यांच्यामध्ये होतं. कारण त्यांना माहीत होतं, सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी. सद्गुरू समर्थ त्यांच्या पाठीशी अखंड उभे होते आणि प्रत्येक संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य परमेश्वरानं त्यांना दिलं होतं. एवढंच त्यांचं कर्तृत्व नाही आहे, पूर्ण सज्जनगडची जबाबदारी सांभाळण्याची जेव्हा त्यांच्यावर वेळ आली, समर्थांच्या पश्चात 40 वर्ष त्यांनी सज्जनगडाची व्यवस्था बघितली मठपती म्हणून. समर्थ गेल्यानंतर तो किल्ला, सज्जनगड किल्ला घेण्यासाठी औरंगजेबाचं सैन्य येतंय असं समजलं होतं. त्यावेळी त्या चतुर अक्कास्वामींनी सज्जनगडावरच्या राम, लक्ष्मण, सीता आणि मारुती ह्या मूर्ती, चाफळच्या राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती एका अज्ञात ठिकाणी हलवल्या होत्या आणि समर्थांचं समाधी मंदिर चिराच्या दगडांनी पूर्ण भरून घेतलं होतं. कुठलेही पापी हात माझ्या सद्गुरूंपर्यंत पोचता कामा नये. एक महिला काय करू शकते? आणि सज्जनगडवरच्या राम, लक्ष्मण, सीता आणि मारुतीच्या मूर्ती घेऊन त्यांनी वासोटा किल्ला गाठला. वाटेत येणाऱ्या अनेक लोकांशी 4 हात करून त्या तिथपर्यंत पोहोचल्या. कारण जेव्हा दिवस वासे फिरतात म्हणतात ना, घर फिरलं की वासे फिरतात, त्याप्रमाणे येणारी संकट सलग येत होती. त्या औरंग्यानं तर इतकं थैमान माजवलं होतं, पण रक्षण करता रामराया होता. रामरायाला स्वतःबरोबर आपल्या शिष्यांचं सुद्धा रक्षण करायचं होतं. आपल्या पाठीवरती त्या मूर्ती बांधून पोहत जाऊन तो वासोटा गड त्यांनी गाठला. त्या वासोट्याला आजही आपल्याला सहजासहजी जाता येत नाही, इतक्या सोयी सुविधा असताना सुद्धा. पण 450 वर्षापूर्वी अक्कास्वामी त्या राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती घेऊन मारुतीसह वासोटा किल्ल्यावर राहिल्या होत्या. आणि 1-2 दिवस नाही, 7 वर्ष त्यांनी तिथं रामाचे सगळे उत्सव केले. आपल्या सद्गुरूंचा पुण्यतिथी उत्सव पण तिथंच केला. किती सामर्थ्य असेल त्या बाईकडं. ती दुर्गाच आहे. आणि उत्सव साजरे करताना आपले रीती रिवाज आणि परंपरा त्यांनी पूर्ण राखल्या. रामरायाच्या कृपेनं त्यांना आवश्यक असलेली मदत तिथं सर्व मिळत होती. आणि 7 वर्ष त्या वासोटा किल्ल्यावर राहिल्या. तुम्ही म्हणाल चाफळच्या मूर्ती कुठे ठेवल्या होत्या? चाफळच्या मूर्ती वाघापूर नावाच्या गावामध्ये अज्ञात ठिकाणी नेऊन ठेवल्या होत्या. आणि तिथपर्यंत औरंगजेब काही पोहोचलाच नाही. आणि जेव्हा औरंगजेब गेला हे कळलं, त्यावेळी परत अक्कास्वामी सज्जनगडवर आल्या. त्या ठिकाणी परत राम, लक्ष्मण, सीतेची प्राणप्रतिष्ठा केली. समर्थांचे जे 1100 मठ स्थापलेले आहेत, त्या 1100च्या मठाच्या मठपतींचं त्यांनी एकत्रीकरण करायला सुरुवात केली. समर्थ असताना जसे सगळे रामनवमीला सगळे मठपती येत होते, ते सगळे मठपती अक्कास्वामींच्या अखत्यारीत सज्जनगड असताना सुद्धा सगळे एकत्रित त्यांनी बोलावले. आणि त्याच जोमानं, त्याच हिमतीनं तो उत्सव साजरा केला. वैराग्य आणि ज्ञान ह्याचा संगम आटणारे अक्का, जेव्हा त्यांचं वय झालं तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की हा किल्ला आता आपण काय करायचा. त्यांनी ठरवलं आपण छत्रपतींना परत घेऊन त्यांच्याकडे आपण सुपूर्द करूया जबाबदारी. पण ते सुद्धा छत्रपती होते. शाहू महाराज म्हणाले, मासाहेब, ही जी गडाची व्यवस्था आहे ती आमच्या आजोबांनी त्यांच्या सद्गुरूंना वाहिलेली आहे, त्यांच्या चरणावर, ती आम्ही परत घेऊ शकत नाही. तर याची जबाबदारी आपण त्या ज्येष्ठांच्या मुलांकडे देऊया. त्याप्रमाणे
रामदास स्वामींच्या वंशजांकडं अक्का स्वामींनी ती पूर्ण जबाबदारी सोपवली. त्यांना सगळे व्यवहार शिकवले, सज्जनगडांवरची व्यवस्था दाखवली. कुठलाही हव्यास त्यांनी मनाला शिवून घेतला नाही. समर्थांची शिकवण पूर्णपणे जोपासणाऱ्या अक्का स्वामी दिवाळीच्या पाडव्या दिवशी त्यांनी देह ठेवला. सद्गुरूंच्या चरणी लीन कसं व्हावं आणि कोणतीही शिष्या, कोणतीही स्त्री ती संत पदाला पोचलेली तर असतेच असते, त्याबरोबर सर्वसामान्य स्त्री सुद्धा प्रसंगी काली, दुर्गा, चंडी बनते. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या ह्या अक्का स्वामी. आणि या अक्का स्वामींच्या चरणी ह्या नवरात्राच्या 8व्या माळेला नमन करताना मला खूप आनंद होतोय. त्यांच्या चरणी शतशः नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. अंबा